सर आज दिल्लीमध्ये कधीही असं चित्र आम्हाला पाहायला मिळत नाही, खास करून महाराष्ट्राला एखाद्या प्रश्नावरून सर्व खासदार एकत्र येताना कधी पाहायला मिळत नाही. मात्र आज पहिल्यांदा रेल्वेच्या प्रश्नावरती तुम्ही सर्व खासदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. नक्की ती बैठक काय होती, तिथं नक्की काय घडलं? आज रेल्वेची कन्सल्टेटिव्ह कमिटीची बैठक होती. बरेच दिवस ती बैठक लागली नव्हती आणि आज ती बैठक लागली. महाराष्ट्रातून सुरेश म्हात्रे, सुरेश बाल्यामामा म्हात्रे आणि संजय दीनामामा पाटील असे आम्ही 3 सदस्य या कमिटीवर आहोत. देशभरातून 15 खासदार या कमिटीवर आहेत आणि अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री हे त्या कमिटीचे चेअरमन आहेत आणि दोन्ही राज्यमंत्रीसुद्धा त्या कमिटीचा भाग आहेत. प्रेझेंटेशन या आजच्या कमिटीमध्ये दिलं की मिझोराम असेल, काश्मीर असेल अशा ठिकाणी रेल्वे पोहोचली. अतिशय खडतर भागात, डोंगराळ भागात रेल्वे पोहोचली आणि हे सत्य आहे की रेल्वेचं जाळं जे विस्तारतं आहे अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम, खूप चांगला डेव्हलपमेंट या रेल्वेमध्ये होते. परंतु रेल्वेचे अधिकारी जे मस्तवाल झालेले आहेत, मी महाराष्ट्राचा अनुभव त्या ठिकाणी सांगितला की महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई रेल्वे ही महाराष्ट्राचा कणा आहे, मुंबईची जान आहे. करोडो प्रवासी रोजच्याला त्या रेल्वेमधून प्रवास करत असतात. माझ्या ठाण्यामधून जवळजवळ 10 ते 15 लाख प्रवासी एका दिवशी एका स्टेशनवरनं जात असतात. दर 6 महिन्यांनी DRM आणि GMची बदली होत असते. कोण कुठल्या तरी भागातनं UP बिहारमधून ते बंगालमधून ते अधिकारी येतात, स्थिरावतात, तोपर्यंत त्यांची पुन्हा बदली होते. ऑफिसमधून बाहेर पडत नाहीत, स्टेशनवर जात नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांना ज्या सुविधा द्यायला पाहिजेत, प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याकडे ते लक्ष देत नाहीत. खासदार म्हणून त्या ठिकाणी लोक, नागरिक, प्रवासी खासदारांच्या नावाने शिमगा करत असतात. परंतु खासदारांशी सुद्धा संवाद साधण्याचं काम ते अधिकारी करत नाहीत. त्यांना योग्य ती समज द्यावी. मध्यंतरीच्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये प्रत्येक खासदाराला एक समन्वयक रेल्वेचा अधिकारी म्हणून द्यावा, अशा पद्धतीने मी भांडून मागणी केली होती. माझ्यासोबत वर्षाताई गायकवाडसुद्धा या मागणी करण्याकरता सोबत होत्या. मुंबईचे सर्व खासदार होते. मला फक्त सेंट्रल रेल्वेकडे अधिकारी दिला गेला प्रत्येक खासदाराला, परंतु त्यांनी कधीही कुठल्या खासदारांशी संपर्क साधला नाही. वेस्टर्न रेल्वे असेल, हार्बर असेल, परंतु कोणीही खासदारांना समन्वयक दिला नाही आहे. आणि त्यामुळे लोकांच्या रोषाला खासदारांना जबाबदार धरलं जातं. शिव्यांची लाखोली लोक खासदारांना खावी लागते. आणि याकरता अश्विनी वैष्णव यांच्याकडे आम्ही आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडला की आपण खूप चांगलं काम करताय, परंतु दैनंदिन प्रवाशांच्या संदर्भात जी काळजी घ्यायला पाहिजे, ज्या सेवा सुविधा द्यायला पाहिजे, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, स्वच्छ स्टेशन, एक्सेलेटर चालू असणारी शेड्स प्लॅटफॉर्मवर, याकडे दुर्लक्ष हे अधिकारी करतात. त्यांना तुम्ही योग्य असे निर्देश द्या, योग्य असे त्यांना समज द्या. आणि हे मुद्दे त्या ठिकाणी, आणि हेच मुद्दे सर्व देशातील खासदारांनी सुद्धा आमचे हे मुद्दे उचलून धरले. संजय दीना पाटील असतील, बाल्यामामा म्हात्रे असतील, सगळ्यांनी मला साथ दिली. त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आपले मुद्दे मांडले. आम्ही आपापल्या मतदारसंघातले सुद्धा मुद्दे मांडले. परंतु प्रामुख्याने हा जो मुद्दा आहे, DRM आणि GM जे येतात बाहेरून, त्यांना योग्य अशी समज दिली पाहिजे. त्यांना ऑफिसमधून बाहेर पडावं लागणार आहे आणि ती समज रेल्वे मंत्र्यांनी द्यावी, हा मुद्दा आम्ही मांडला. आणि त्यांनी, रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा ह्या गोष्टी मान्य केल्या आणि तुम्हाला यापुढे रिझल्ट दिसेल अशा पद्धतीत रेल्वे मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं. सर, तुम्ही कोणत्या डेडलाईन या अल्टिमेटम दिलाय का टाइमलाईनचं? कारण की तुम्ही जे टॉपिक्स मांडले ते खूप बेसिक आणि इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक मुंबईकर, प्रत्येक महाराष्ट्राचा माणूस जेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल करतो तेव्हा जे अशा सगळ्या गोष्टी लागतात. आणि बरोबरच ज्या डेथ होत्या आहेत, लोकल ट्रेन्स म्हणा किंवा दुसऱ्या ट्रेन्समुळे जे डेथ होत आहेत, तो पण एक मुद्दा होता का महत्त्वाचा? हे बघा, सगळेच सुरक्षा असेल त्यांच्यामध्ये समन्वय नसतो. जे सुरक्षा अधिकारी,
स्टेशन मास्तर यांच्यामध्ये योग्य असा समन्वय नसतो, योग्य असा ज्या काही गोष्टी ज्या काही त्रुटी असतात त्या त्रुटी पोचवल्या जात नाहीत, DRM GM त्याच्यावरती ॲक्शन घेत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जो मध्यंतरी मुंब्र्यामध्ये आणि कळव्यामध्ये जो काही अपघात झाला, आता कारणं काही काढू द्या, परंतु जर त्यांच्यामध्ये समन्वय असता तर हे अशा पद्धतीचे अपघात झाले नसते, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे हा जो काही प्रशासकीय कारभार आहे याच्यावरती चाप आणला गेला पाहिजे, त्यांना कामाला लावले गेले पाहिजेत. लोकलला दरवाजे बसवण्यासंदर्भामध्ये निर्णय झाला होता, त्याची प्रक्रिया काही त्याच्यासोबत चर्चा झाली का? त्याची काही विहित त्याला मुदत देण्यात आली? रेल्वेच्या सुधारणा संदर्भात खूप चांगलं काम रेल्वे मंत्रालयाकडनं होतं आहे. बऱ्याचशा गोष्टीचं त्या ठिकाणी सादरीकरण झालं. या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर मुंबईच्या समस्यांसंदर्भात अश्विनीजी वैष्णव यांनी बैठक लावण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. लवकरच मी ती बैठक लावतो आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावतो, हे सुद्धा त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. सर, दुसरा राजकीय प्रश्न विचारतोय. तुम्ही असं किती म्हणत असले की इरादा नेक आणि महायुती एक, असं जर तुम्ही वारंवार सांगत असले तरी अनेक ठिकाणी मात्र तुम्ही एक दिसत नाहीये. ज्या आता निवडणुका सुरू आहेत तिथं हे बघा, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. दिवस रात्र कार्यकर्ते काम करत असतात, त्यांना त्या त्या विभागात संधी पाहिजे असते. छोट्या निवडणुका आहेत, त्यामुळे जर छोट्या काय कुरबुऱ्या असतील, मला असं वाटतं ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट आहे 3 तारखेला आता नगरपालिकेचा, त्या दिवशी या संपलेल्या असतील. डॅमेज कंट्रोल आहे का महायुतीतलं जे वादविवाद होता त्यामुळे, किंवा कुरघोड्यांचं राजकारण? डॅमेज कंट्रोल करणारा मी कोण? मला जे काही वाटलं, बिहारमधला जो काही विजय आहे हा पूर्णपणे NDA एकत्रपणे लढलेले आहेत. अजित पवार नव्हते, म्हणजे अजित पवारचा पक्ष मी त्या ठिकाणी काहीतरी वेगळा लढला, परंतु जे बिहारमधले युतीतील घटक आहेत ते प्रत्येक जण, म्हणजे मी 55 लढतो, मी 40 लढतो असं सांगत नव्हते. ते पूर्णपणे एकूण आकडा त्या ठिकाणी सांगत होते. एकमेकांमध्ये जे काही कॉर्डिनेशन होतं आणि त्या कॉर्डिनेशनचा विजय असं मला वाटलं. मी जे काही ॲनालिसिस केलं राजकारणी म्हणून, जो काही अभ्यास केला, आणि त्यामध्ये अमितभाई शाह यांनी केलेलं योग्य असं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या धर्तीवरती सर्व लोकशाही आघाडीतील, म्हणजे आमच्या महायुतीतील NDAमधील सर्व घटक पक्ष एकमेकांना समजून एकमेकांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन ठेवून ती निवडणूक लढले. त्याचा हा विजय आहे. हेच ते जे काय अवलोकन आहे ते मी त्या वर्तमानपत्रात केलेलं आहे. तुम्ही म्हणताय अवलोकन केलेलं आहे, आम्ही सगळे एक आहोत, 3 तारखेला तुम्हाला सगळे एक दिसू, हे तुम्ही किती वारंवार सांगितलं जात असलं तरी तुम्हाला भाजपकडनं जो त्रास दिला जातोय, खास करून थेटच नाव घेऊन बोलायचं झालं तर निलेश राणे तुमच्या पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी नाव घेऊन भाजपच्या खासदार प्रदेशाध्यक्षांवरती थेटपणे निशाणा साधलाय, त्रास देत आहेत म्हणतात. बघा, त्या ठिकाणचे ते प्रॉब्लेम्स आहेत. लोकल लेवलचे जे विषय आहेत, नेते मंडळी एकत्र बसतील आणि ते विषय संपून टाकतील. नाही, पण प्रदेशाध्यक्षांकडूनच का सगळ्यांना त्रास देतो लोकल असं बघा, म्हणतात? नेते मंडळी जे काही युतीचे नेते आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आहेत, एकत्र बसतील आणि विशेष जे काही छोट्या मोठ्या कुरबुरे असतील ते विषय संपून टाकतील. भाजपकडनं तुम्हाला किंवा खास करून तुमच्या नेत्यांना स्थानिक लेवलवरती त्रास दिला जात नाही असं म्हणायचं का? किंवा तुम्हाला बघा, मी नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नंतर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. लोकल लेवलला जे काही विषय असतील ते विषय त्या पद्धतीने सोडवले जातील. सर, पण एक आहे की म्हणजे महायुती एक किंवा कुरघोड्यांचं राजकारण दिसतंय, तर तुम्ही रेल्वेच्या कमिटीच्या निमित्ताने महाराष्ट्र एक असं केलंय का? म्हणजे शरद पवार आणि ठाकरेंच्या खासदारांना सोबत घेतलं? हे बघा, त्या ठिकाणी कोण शरद पवारांचा प्रतिनिधी आहे, कोण ठाकरेंचा प्रतिनिधी हे महत्त्वाचं नव्हतं. त्या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आम्ही 3 लोक आम्ही त्या ठिकाणी सदस्य आहोत. आमची जबाबदारी आहे राजकारण बाजूला ठेवू, परंतु राज्यातील लोकांकरता, मुंबईतील लोकांकरता एकत्र येणं, मुंबईतील लोकांचे प्रश्न सोडवणं. रेल्वे हा फार मोठा एकदम जवळचा विषय आहे आणि त्याकरता एकत्र येणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि समोर पक्षीय भेदाभेद आम्ही बाजूला ठेवलेले आहेत आणि आम्ही एकत्रपणे हे विषय त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि देशातील सर्व खासदारांनी ते आमचे प्रश्न उचलून धरलेले आहेत. ओरिसाच्या बिजू जनता दलाच्या खासदार
ज्या महिला खासदार आहेत तर त्यांनी अगदी उठून त्यांनी वाहवा केली. मुंगठा जे आमचे हैदराबादचे खासदार आहेत त्यांनीसुद्धा त्या प्रश्न उचलून धरले. प्रत्येक खासदारांनी, सत्ताधारी असेल विरोधक असेल, सगळ्यांनी आम्ही मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला, कारण सगळीकडे लोकांचे प्रश्न तेच आहेत. सर एक वेगळा प्रश्न आहे. साधारणपणे रुग्णालय असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज कॅच केले जातात. खास करून रुग्णालयामध्ये महिलांचे जेव्हा सोनोग्राफी वगैरे असे उपचार केले जातात तेव्हा ते जे सीसीटीव्ही फुटेज असतं किंवा ते जे फुटेज ग्रॅब केलं जातं तो विक्री करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. अशा आणि त्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती व्यवहार होताना पाहायला मिळतं. सीसीटीव्हीचं जे फुटेज असतं याचा अशा पद्धतीने जो गैरव्यवहार होतोय या संदर्भात तुमचं काय मत आहे? अशा पद्धतीने जे सीसीटीव्ही फुटेजचा जो कोण गैरवापर करत असेल त्याला कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. त्या हॉस्पिटलवरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. जबाबदार असणाऱ्या जे लोक त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई, आणि ती अशी रेंगाळणारी कारवाई नको, तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. सर तुम्ही आज इथे आलाय, पण मागच्या एका आठवड्यात एक आपलं महाराष्ट्राचा मुलगा शौर्य पाटील त्याचं आत्महत्या प्रकरण जो आहे खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे बाहेर आलाय, आणि जे त्याच्याबरोबर झालंय सुसाईड नोटमध्ये त्याने टीचर्सचं वगैरे नाव दिलंय. 7 ते 8 दिवस झालेत, अजून त्याची अरेस्ट झाली नाहीये. बाबा आणि बाकीचे सगळे लोक लगातार शाळेच्या बाहेर प्रोटेस्ट करतायत राजधानी दिल्ली. असाच एक प्रसंग नवी मुंबईतील एका शाळेत झाला. एक मुलगी कॉपी पकडली, 10वीतली मुलगी होती. कॉपी पकडली म्हणून सांगितलं गेलं. चिठ्ठी काहीतरी बेंचच्या खाली मिळाली. त्या मुलीची खात्री केली नाही ती कॉपी केली की नाही. तिची पूर्ण शाळेमधून, मला वाटतं विलासराव देशमुखांची का कोणाची तरी ती शाळा आहे, नक्की मला माहिती नाही, कोणातरी नेत्याची ती शाळा आहे, आणि त्या मुलीला पूर्ण शाळेतनं फिरवलं गेलं. त्या मुलीने त्याचा गंभीर परिणाम तिच्यावर झाले आणि घरी आल्यानंतर आत्महत्या केली. मी स्वतः पोलीस स्टेशन CP यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करत होतो, आणि मग जे काही शिक्षक होते त्या हॉस्पिटलला ॲडमिट झाल्या आणि अटकपूर्व जामीन त्यांनी त्या ठिकाणी घेतलं. या कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील तर मला वाटतं अशा केसेस जर वारंवार होत असतील तर त्या कायद्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जे अशा गोष्टी ज्या प्रवृत्त करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे. कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही अशी काळजी त्या ठिकाणी प्रशासनाने, राज्य सरकारने घ्यायला पाहिजे. येणाऱ्या सेशन हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा तुम्ही मांडणार का? कारण की इथे महाराष्ट्रात नक्कीच संधी मिळाली आणि विरोधकांनी जर अधिवेशन चालून दिलं तर नक्कीच हे महाराष्ट्राचे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडू. हिवाळी अधिवेशन वरून काय एक अपेक्षा आहे? कारण की विरोधक जे आहे ते ठाम आहेत की SIRचा मुद्दा घेऊन चालणार आहे आणि आवाज. हे बघा, महाराष्ट्रामध्ये 2-2 वेळा नावं आहेत, मतदार याद्यात चुका आहेत म्हणून आंदोलन केलं जातं, आणि तेच निवडणूक आयोग जर मतदार याद्यांमध्ये सुधारणा करत असेल तर त्याला विरोध केला जातो. हे जे काही धोरण आहे विरोधी पक्षाचं हे दुटप्पी धोरण आहे. अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न मांडण्याकरता लोकसभेमध्ये आम्ही येत असतो. गेल्या अधिवेशनाला शेवटच्या दिवशी डोळ्यातनं पाणी आलं की महिनाभर आपण या ठिकाणी येतोय, कुठलाही प्रश्न त्या सभागृहात आपल्याला मांडता येत नाही, आणि जाताना हात हलवत आपण परत जातोय. आपण कशासाठी या ठिकाणी आलो? जे संविधान आपण जे म्हणतो, ज्या संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, जे संविधान ज्या सभागृहात बसून लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये आपल्याला बोलायला मिळत नाही, आपले विषय मांडता येत नाही, त्याची खंत गेल्या अधिवेशनात होती. ह्या अधिवेशनामध्ये जर पुन्हा अशाच पद्धतीची जर प्रक्रिया सुरू झाली तर नक्कीच हे निषेधात्मक आहे. विरोधी पक्षाचं अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रातला सध्याचा ज्वलंत प्रश्न जो आहे तो बिबट्या, नरभक्षक बिबट्या हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पुणे असेल, बीड असेल, मराठवाडा असेल, त्या ठिकाणी संध्याकाळी आपण भर दिवसासुद्धा एखादी स्त्री, एखादी लहान मुलं फिरू शकत नाहीत. बिबट्याचा असं प्रचंड दहशत त्या ठिकाणी पसरलेली आहे. भर दिवसा लहान मुलांना उचलून तो बिबट्या घेऊन जातोय, आणि आपण वन्यजीव संरक्षक कायदा ह्या नावाखाली आपण त्या बिबट्यांवरती
काहीही ना त्यांना मारू शकत, ना त्यांची नसबंदी करू शकत. त्यांची जी संख्या वाढलेली आहे आणि याविषयी मला स्वतः त्या ठिकाणी आवाज उठवायचा आहे. संधी मिळाली तर नक्कीच मनुष्य महत्त्वाचा का भूतदया प्राणीदया महत्त्वाची हा विषय मला त्या ठिकाणी मांडायचा आहे की मनुष्याला तुम्ही महत्त्व देता का या सो कॉल्ड स्वतःला प्राणीप्रेमी म्हणणाऱ्यांना तुम्ही महत्त्व देता. हा विषय कुठेतरी पुन्हा एकदा या देशात चर्चेला जायला पाहिजे असं मला वाटतं आणि तो विषय मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले इथपर्यंत सुरू होतं. आता काँग्रेसला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत असं माहिती मिळते. हे बघा, कोण कुणाबरोबर जात आहे, कोण कुणाला बरोबर घेत आहे, नांदाव सौख्य भरे असं मला एवढंच म्हणायचं. संजय राऊत लवकरच मैदानात येणार, ते पण एक तलवार घेऊन, असं उद्धव ठाकरे बोलले. भेट घेऊन आले संजय राऊतांची इथे. म्हणजे पुन्हा म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही आहे तरीसुद्धा यांच्या फायद्याकरता तलवार घेऊन येणार म्हणतायत. केवळ स्वार्थ उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेला आहे. त्यांना योग्य असं आरोग्य लाभो, आराम करा, थोडी स्वतःची काळजी घ्या असा सल्ला देण्यापेक्षा तलवार घेऊन तुम्ही बाहेर या, ही जे त्यांचा जो काही सल्ला आहे, नमस्कार आहे त्यांना. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ठाकरे बंधू दोघं एकत्र गेल्यानंतर ते काँग्रेस सोबत जात आहेत. एरवी अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले म्हणून तुम्ही साथ सोडली, आता मनसे पण सोबत गेली, तर मनसे सैनिक काँग्रेस सोबत गेल्यानंतर एकत्र येऊ द्या आणि मग त्याच्यानंतर आमच्या प्रतिक्रिया ऐका ना. आधी एकत्र तर येऊ द्या. तुमचा जो रवींद्र चव्हाण सोबत वाद होता तो वाद संपला का? कोणाचा वाद होता? त्यांनी म्हटलं होतं की कोणाचा वाद होता? काल जसं रवींद्र चव्हाणांनी म्हटलं की काही नेत्यांनी अधिकाऱ्यांना जवळ घेऊन मतदार याद्या तयार केलेल्या आहेत, त्याचा रोख हा एकनाथ शिंदेकडे होता. हे बघा, असं तुम्ही, मला नाही वाटत, मी काही त्यांनी कुठे काय म्हटलेलं ऐकलं नाही आहे. मतदार याद्यांमध्ये सगळीकडे चुका आहेत. मी स्वतः त्याचा अभ्यास करतो आहे. निवडणूक आयोगाने ज्या काय मतदार याद्या आणि हे वर्षानुवर्षाचं आहे. ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत, जे ग्राउंडवर काम करतात, त्यांना या गोष्टी नवीन नाही आहेत. आत्ताही मतदार याद्यांमध्ये काही चुका असतील. यादी जे काय फोडलेले असतात नगरपालिकेच्या, जी काय बॉर्डर असते, अर्धा भाग या विधानसभेच्या यादीमध्ये एका यादीत असतो, अर्धा भाग दुसऱ्या यादीत असतो. एकच यादी असते विधानसभेला, परंतु महानगरपालिका आणि नगरपालिका बॉर्डर अशा पद्धतीने होते की त्या व्यवस्थित फोडाव्या लागतात. काम करणारे लोक कोण असतात? महानगरपालिकेचे, नगरपालिके, जिल्हा परिषद हीच मंडळी असतात. चुका ह्या करतात. पण हे सरकारचा काय दोष आहे? वर्षानुवर्ष या ज्या चुका आहेत. राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की अहो, राहुल गांधी ज्यावेळी देशावर काँग्रेसचं सत्ता होती, काँग्रेसची सरकार होतं, तेव्हा 20 वर्षापूर्वी माझं नाव 5 वेळा मतदारसंघात मतदार यादीत होतं. मग तेव्हा कोणाला दोष द्यायचा? मी माझं उदाहरण सांगतो. अनेक अशी नावं आहेत की त्या ठिकाणी राहत नाहीत. आता मुंब्रा आमदार आहेत जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे. 1.5 लाख मतदार एकाच वेळी एका विधानसभेत वाढतात. मग कोणाला दोष द्यायचा? मुंब्र्यामध्ये 1.5 लाख मतदार वाढतात. कुणाला दोष द्यायचा? सत्तेला दोष द्यायचा? करणारे कोण असतात? अधिकारी, शिक्षक, ते त्या महापालिकेचे लिपिक, ही मंडळी असतात. सरकारचा त्याच्यामध्ये काय दोष आहे? त्याकरता आपण मतदार यादी पाहणं गरजेचं असतं. मतदार यादी प्रारूप जेव्हा प्रसिद्ध होते तेव्हा त्या याद्या चेक करणं गरजेचं असतं. ज्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या पक्षाकडे आहेत ते कधीच बोंबाम करणार नाहीत. ज्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत ते लोक बोंबाम करतात. प्रारूप ज्यावेळी प्रसिद्ध होते त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जात नाही आणि मग ती अंतिम यादी म्हणून येते. ज्याच्याकडे कार्यकर्ते आहेत तो ह्या सगळ्या टीका करणार नाही. आणि शिवसेनेनी काय बोलावं? शिवसेनेनी म्हणजे उभाटानी या काय खोटं मतदान, डमी मतदान, काही खोट्या मतदार याद्या, हो आत्तापर्यंत सत्ता उपभोगली ना याच कारणाने.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.